आणखी एक मोठी बातमी, साखरेच्या साठेबाजीवर चाप बसवण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कोणत्याही ठिकाणी आता 4000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाहीये। विक्रेता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करू शकणार नाही। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून साखरेच्या साठ्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं। राज्य शासनाचा परवाना असलेल्या रेशन दुकानांना मात्र हा नियम लागू नसेल, तर 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत राज्यामध्ये हे निर्बंध लागू असणार आहेत। साखर टंचाईची चर्चा आणि झालेली भाववाढ या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। राज्यात साखरेची साठेबाजी होऊ नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय। साखर विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाहीये। तसंच कोणत्याही ठिकाणी 4000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही। साखरेसंदर्भात हे निर्बंध राज्यात 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू राहणार आहेत। मात्र राज्य शासनाच्या परवानाधारक रेशन दुकानांसाठी हे नियम लागू नसतील। साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा पुरवठा विभागाकडून झाडाझडती सुरू करण्यात आली आहे। वॉलमार्टसह मॉल्स, स्वीटमार्ट, बेकरी आणि होलसेल दुकानदारांच्या साठ्याची तपासणी केली जाते। साखरेच्या कृत्रिम टंचाईला चाप लावण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून 10 विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागपुरात किरकोळ विक्रेत्यांना साखरेचा पुरवठा कमी होत असल्याची तक्रार आहे। पुरवठा कमी झाल्यामुळे साखरेच्या विक्रीवर सुद्धा मर्यादा आल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून करण्यात येतोय। तर किरकोळ विक्रेत्यांना मिळणारी साखर 30 ते 40% कमी झाल्याचं व्यापारी सांगतायत। नागपुरात सध्या साखर 64 ते 68 रुपये किलोनं विकली जाते।